नेहमीच या बागेत येते. बागेची अवस्था खराब, रस्ते नाहीत, गटरीची व्यवस्था नाही. हे निवडून येतात. आल्यानंतर 5 वर्ष तिकडेच गायब होतात. मतासाठी फक्त येणे आणि तिकडेच हे करणे हे काही योग्य नाही. आमच्या विभागाला एक चांगला कार्यकर्ता नगरसेवक आम्हाला उमेदवाराची अपेक्षा आहे. ती आमची सगळी अपेक्षा पूर्ण व्हावी. भारतीय जनसंविधान मंचच्या वतीने आजचा हा जो उपक्रम चालू केला आहे श्री पारस ओसवाल साहेबांनी, हा एकदम स्तुत्य उपक्रम चालू केला आहे. त्यांनी जनगण की बात म्हणजे कोल्हापूर शहरातल्या लोकांसाठी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे नागरिकांच्यासाठी आणि यामुळे बऱ्याच लोकांच्या समस्या सुटण्याचा त्यांचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये सुटून जाईल. सध्या आता रस्त्यांची परिस्थिती, पाण्याचा प्रश्न, धुळीचं वातावरण आणि आपल्या इथं बऱ्यापैकी म्हणजे कुठं सरकारी कामगार तर आहेत, सगळे कामं तर आहेत, पण कोण कामं करणाऱ्यांच्यावर त्यांच्यावर कोणाचं वर्चस्व नाही. आणि कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरला चांगला शाहू महाराजांचा वारसा आहे. प्लस कोल्हापूरची परिस्थिती, कोल्हापूरचं सगळं पंचांगण येतात, आजूबाजूचा परिसर एवढा चांगला आहे. खूप पर्यटक लांब लांबून इथं बघायला कोल्हापूर येतात. आई अंबाबाईच्या ह्यानं कोल्हापूर, ज्योतिबाच्या ह्यानं कोल्हापूरला येणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण त्या मानानं कोल्हापूरचा विकास काय झालेला दिसत नाही. भ्रष्टाचाराला आळा मिळावा इथे. आत्तापर्यंत पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे. बिनविरोध निवड हे आत्तापर्यंत हे आपल्या इंडियातलं नाही, महाराष्ट्रातलं हे एक वेगळंच, म्हणजे काहीतरी वेगळं आपल्या महाराष्ट्राला पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात गर्दी आणि हे चालू आहे. भ्रष्टाचार नको आहे. भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे.